भवतु सब मंगलम. हाच क्षण जीवन साफल्याचा. ज्याप्रमाणे भांड्यात जळलेली भाजी पाहून पुन्हा साधिकेच्या मनात आपल्या सर्व पूर्वसंचित कर्मबीजांचा विपश्यना साधनेच्या द्वारे नाश करण्याची उत्साहवर्धक प्रेरणा जागी झाली, तद्वरच अतीत काळात अशा अनेक घटना आहेत की ज्यामुळे प्रेरित होऊन अनेक साधक साधिकांनी अत्यंत उत्साहाने विपश्यना साधना आत्मसात करून परममुक्तीचा लाभ करून घेतला. कोसल नरेश प्रसेनजीत यांच्या ब्राह्मण राजपुरोहिताची कन्या दैत्या अशीच भगवान बुद्धांच्या सानिध्यात आली, म्हणजेच शुद्ध धर्माच्या संपर्कात आली. श्रावस्ती नगराजवळील अनाथपिंडिक द्वारा निर्मित जेतवन विहारात अनेक भिक्षुणी, गृहस्थ, पुरुष आणि महिला विपश्यना साधना करीत. दैत्य देखील श्रद्धायुक्त अंतकरणाने काही दिवस साधना करीत होते. साधनेत जसजशी प्रगती होत गेली तसतशी भिक्षुणी बनण्याची वैराग्य भावना प्रबळ होत गेली. महाप्रजापती गौतमीकडून तिने संन्यास जीवन स्वीकारले व भिक्षुणी बनून विपश्यना साधनेत मग्न झाली. एकदा भिक्षुणी संघासोबत भ्रमणयात्रा करीत करीत राजगिरीच्या भिक्षुणी विहारात पोचली. तिथे राहत असताना एक दिवस दुपारचे भोजन आटवून गिज्जकूट पर्वता पायथ्याशी एका वृक्षाखाली विचारमग्न अवस्थेत बसली होती. तिने एक प्रचंड ताकदीचा विशालकाय हत्ती समोर नदीच्या प्रवाहात जलविहार करून नदी किनारी विश्राम घेत बसलेला पाहिला. एवढ्यात एक अंकुशधारी माहूत तिथे आला. त्याने त्या विशाल हत्तीला फरमावले, पाय पसर. हत्तीने पाय पसरले. त्यावर चढून तो माहूत हत्तीच्या पाठीवर जाऊन बसला. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो हत्ती शहराच्या दिशेने वाटचाल करू लागला. असा महान बलशाली प्रचंड देहधारी गजराज त्याने मनात आणले असते तर त्या माणसाला आपल्या पायदळी सहज तुडवले असते, पण त्याने तसे केले नाही. तो माणसाचा गुलाम झाला, त्याचे ताबेदार बनला, त्याचा सेवक बनला, त्याचा हितैषी बनला. भिक्षुनी विचार करू लागली, एक अंकुशधारी माहूत या शक्तिशाली प्राण्याला आपल्या अधीन ठेवू शकतो, तर मी माझ्या मनाला स्वाधीन का ठेवू शकत नाही? अवश्य हे मी करू शकेन. या छोट्याशा घटनेने तिला खूप काही शिकवले. जवळच्याच वनात ती गेली, दृढ संकल्प केला आणि प्राणपणाने तिने मुक्तिदायिनी विपश्यना साधनेचा अभ्यास सुरू केला. अथक निरंतर प्रयत्नांनी अल्पावधीतच तिने मनातील सर्व दुर्वासनांचे बल क्षीण केले, विकारांचे पूर्ण निर्मूलन केले, अर्हंत विमुक्तावस्था प्राप्त करून घेतली, संसार चक्राच्या रहाट गाड्यातून जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाली, मानवी जीवन सफल केले. सभ्य सत्ता सुखी होती. धन्यवाद. आपला कल्याण मित्र महेश तांबरे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.